नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज आपल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेची आर्थिक स्थिती बघता आम्ही वेळोवेळी सीओला अर्ज दिला. वाड्या वस्त्यावर जाण्यासाठी रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली की त्या रोडने जाणारे शाळेतले विद्यार्थी म्हणा किंवा दूध घालणारे लोक म्हणा, त्यांची इतकी तारांबळ उडू राहिली. प्रत्येक वार्डातून प्रत्येक रस्त्यासाठी फोन येऊ राहिला. आम्ही फक्त पालिकेला मुरुमाची मागणी केली. आता रोड करायची पालिकेची परिस्थिती नाही सध्याला. आपल्या पालिकेवर सत्ताधारी बीजेपीचे, त्यांची केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, आपले अध्यक्ष देवाभाऊचे लाडके, तरी पण आपल्या पालिकेची आर्थिक स्थिती इतकी घाण चालू आहे. शिवसाहेबाकडे आम्ही मुरुमाची मागणी इतक्या वेळेस केली. इतकी बिकट अवस्था चालू आहे पालिकेची का पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर ATM बसवलं. वारकऱ्यांना टँकरसाठी मागणी केली तर रावरीची नगरपालिका आपल्याला मदत करते. आपल्या करजगाव हद्दीतला जो रस्ता आहे त्याच्यासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष श्रामपूरचे ते 10,000 रुपयाची मदत पाठवतात त्यांच्या निधीतून. मग आपल्या पालिकेची एवढी बिकट अवस्था आहे तर मग आम्ही पालिकेसाठी भीकमागो आंदोलन करतो. आम्ही भीक गोळा करतो आपल्या पालिकेसाठी. आणि ते शिवसाहेबाच्या ताब्यात आम्ही शनिवारी भीकमागो आंदोलन करणार आहे. बाजारामध्ये भीक मागणार आहे पालिकेच्या स्थितीसाठी. मग आम्ही भीक मागून पालिकेला मदत करणार आहे. तरी पण माझी विनंती गावकऱ्यांना का जास्तीत जास्त भीक वाढून पालिकेला मदत करा आणि आपल्या नगराध्यक्षाला सहकार्य करा. नगराध्यक्षाने स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या घरातल्या पैशातून आपल्या डासांचा फवारा केला, त्याबद्दल आम्ही नगराध्यक्षाचे स्वागत करतो. पण पालिकेच्या स्थितीसाठी गावकऱ्यांनी जास्तीत जास्त भीक गोळा करावा आणि आपण ते पालिकेला देऊ, म्हणजे त्या तरी पालिकेची परिस्थिती सुधारेल. वारकऱ्यांना पाणी देण्याचं पालिकेचं काहीच दुमत नसतं. फक्त विरोधी नगरसेवकांनी पाण्यासाठी फोन केला, त्यांना विरोध कसा करायचा त्याच्यासाठी फक्त पालिकेने टँकर नाही दिला. विरोधी नगरसेवकांनी जे काम सुचवलं ते अध्यक्षाला पटत नाही, शिवसाहेबाला पटत नाही. कोणती पण गोष्टीची मागणी आम्ही शिवसाहेबाकडे केली तर ते म्हणते अध्यक्षाला भेटा. अध्यक्षाला भेटल्याशिवाय तुमचं कोणतंच काम होणार नाही. येत्या शनिवारी 18 तारखेला मी व माझे सहकारी, काँग्रेसचे सहकारी, आम्ही बाजारात वाड्या वस्त्यावर भीक गोळा करून आम्ही पालिकेला मदत करणार आहे शिवसाहेबासाठी. त्याचबरोबर माझ्या वार्डामध्ये जो देठी वस्ती आहे तिथं सांडपाण्याचा विषय आहे. गडक वस्तीचं जे सांडपाणी जातं, शानाचं पाणी जातं, त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, खूप अर्ज केले. इलेक्शन झाल्यापासून आम्ही ते अर्ज करतोय का त्यांची सांडपाण्याची सोय लावा, ते पाणी वाड्यात सोडायची सोय करा. पण अध्यक्षाचं म्हणणं डायरेक्ट ते काम आम्ही करू शकत नाही, पालिकेकडे पैसे नाही. मग पालिकेकडे पैसे येणार कधी आणि पालिका काम करणार कधी, याचं उत्तर शिवसाहेबांनी आम्हाला द्यायचं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.